आमदार संजय राठोड यांच्या मंत्रिपदासाठी पोहरादेवी धर्मपीठ येथे महंताच्या बैठकीला सुरुवात। राज्य सरकारवर दबाव आणून महंतांकडून आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद देण्याची केली मागणी। प्रत्येक घडामोडीकडे पोहरादेवीचे आहे लक्ष। यंदा संजय राठोड यांच्या मंत्रिपदाला होतोय विरोध। बंजारा समाजाचे सर्व संत महंत राठोड यांच्या मंत्रिपदासाठी एकवटले। धर्मगुरू बाबूसिंग महाराज, जितेंद्र महाराज, कबीरदास महाराज यांच्यासह अन्य महाराज उपस्थित। आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद द्या, अन्यथा बंजारा समाज येईल रस्त्यावर। बंजारा समाजाचे अंत पाहू नये असे केले पोहरादेवी धर्मपीठ येथून महंतांनी आवाहन। झालेल्या निवडणुकीमध्ये बंजारा समाजाने महायुतीला केली आहे मदत, त्यामुळे बंजारा समाजाचे एकमेव नेते आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद देण्याची केली आहे मागणी। बंजारा समाजाची काशी या पवित्र भूमीवर सर्व समाजाचे साधू संत, सर्व भाविक भक्त लोक देवी चरणी आशीर्वाद घेऊन उद्या महाराष्ट्र सरकारचे शपथविधीचा कार्यक्रम नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी सर्व साधू संतांचं एकच इच्छा आहे की बंजारा समाजातून माननीय श्री संजयजी भाऊ राठोड साहेब अनादिकाळापासून पोहरादेवीच्या विकासावर त्यांचं खूप काही योगदान आहे। हा सर्व कार्य यशस्वी व्हावं म्हणून उद्या साहेबांना समाजाकडून आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब ह्या सर्व मंत्री महोदयांना आमच्याकडून सर्वांना विनंती आहे की साहेबांना पालकमंत्री हा वाशिम जिल्ह्याचा पद त्यांना भूषवावा अशी सर्वांची इच्छा आहे। नाही, आमचं तर आता पोहरादेवीचे पीठाधीश्वर बाबूसिंगजी महाराज, जितेंद्रजी महाराज, यशवंतजी महाराज उंबरीगडवरून, शेखर महाराज आणि मी स्वतः कबीरदास महाराज आणि भाविक भक्त यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही चर्चा केली की या चर्चामध्ये आम्हाला असं निष्पन्न आलं की कधी संजय भाऊ राठोड यांचं नाव त्याच्यामध्ये यादीमधून कमी होते, कोणी म्हणते असं, कोणी म्हणते तसं। तर मला तर असं वाटते की जर या फडणवीस साहेबाच्या आम्ही त्यांची भेट घेतली, शिंदे साहेबांची भेट घेतली, त्यांचं सगळं सकारात्मक आम्हाला हे मिळून बी जर असं होत असेल, संजय राठोड जर या मंत्रिपदामध्ये जर समाविष्ट त्यांना जर जागा मिळत नसेल, तर आता आम्हाला माझी अशी हे आहे की हे समाजाचं राजकीयदृष्ट्या हत्या आहे। कारण एक समाज नेतृत्व तयार करणं म्हणजे हे कमीत कमी यांना 25 ते 30 ते 40 वर्ष लागतो आणि संजय राठोड हा बंजारा समाजाचा चेहरा आहे। ते ठरवू आम्ही उद्या। आता आम्ही चर्चा करू आणि त्याच्यावर मग आम्ही चर्चा करून त्याच्यावर आमची जी भूमिका आहे ती आम्ही उद्या ते भूमिका स्पष्ट करू। आम्ही एकच आवाहन करणार, आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन आमची सर्व महंताची इच्छा आम्ही त्यांना सांगितलं आहे की पोहरादेवीच्या विकासाकरता महायुती सरकारने मागच्या काही काळामध्ये 700 कोटी रुपयाहून अधिक निधी या ठिकाणी दिलेला आहे आणि फार मोठा विकासकाम पोहरादेवीचा चालू आहे। त्या सर्व कामावरती संजय राठोड यांचं देखरेख होतं आणि त्यांच्या प्रयत्नातून ते काम सर्व मार्गी लागलेले आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी मिळून सर्व निधी या पोहरादेवीला दिलेला आहे। तर या काही काळामध्ये ते काम पूर्ण लवकरात लवकर करण्यासाठी या वेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड हे असावेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे।
येणाऱ्या उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या संजय राठोड यांचं नाव समाविष्ट करावं अशी सर्व समाज बांधवांची भावना आहे. परंतु संजय राठोड यांना प्राधान्याने या जिथे काशी ज्या भागामध्ये येते, ज्या काशीचा विकास मोठ्या प्रमाणावर गेल्या काही काळात त्यांनी हाती घेतलं होतं, म्हणून त्यांनी हा काम पूर्ण करण्यासाठी त्यांना मंत्रिपद यावेळेस द्यावा ही आमची सर्वांची इच्छा आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.